नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातमी आपल्याला दुपारच्या या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगरमधील अमोल कोतकर हे एन्काउंटर प्रकरण, ज्याच्याविषयीची एक अपडेट येते। अमोल कोतकर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू आहे। सीआयडी अधिकाऱ्यांकडून एन्काउंटर घटनास्थळाची पाहणी केली जाते। आरोपी अमोल कोतकरची कार जिथे पडली होती त्या सगळ्या भागाचा आणि त्याच्या एन्काउंटरच्या परिसरातला सीआयडी आता तपास करतंय। सीआयडी घटनास्थळी दाखल झालेला आहे। अमोल कोतकर एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली ही अपडेट, सीआयडीनं तपास सुरू केलेला आहे। सीआयडी घटनास्थळी पोहोचलेला आहे, त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांना अधिक विचारूया। सिद्धार्थ, सीआयडीचं पथक हे घटनास्थळी पोहोचलंय, काय अपडेट आहे? ओके, या प्रकरणात आता सीआयडीने तपास सुरू केला आपल्याला म्हणता येईल, कारण काही थोड्या वेळापूर्वी सीआयडीचे अधिकारी या घटनास्थळी आले। त्यांनी त्या घटनास्थळाची एकंदरीतच पाहणी केलेली आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे। काल रात्री संभाजीनगर पोलिसांच्या वतीने त्यांना सगळे या प्रकरणातले जे काही कागदपत्र आहेत ते हँडओव्हर केलेले आहेत आणि त्यानंतर आज लगेच सीआयडीने तपास सुरू केलेला आहे। या एन्काउंटर बद्दल जो मयत कोतकर आहे त्याच्या बहीण आणि वडिलांनी त्या ठिकाणी शंका व्यक्त केली होती की पोलिसांनी सुपारी घेऊन भावाची हत्या केलेली आहे, त्यामुळे प्रकरण गंभीर झालं होतं। काल सुद्धा तणावाचं वातावरण होतं, कारण अनेक संघटना यामध्ये सामील झाल्या होत्या। मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हा तपास सीआयडीकडे जातोच आहे। त्यामुळे सीआयडीवर ज्या पद्धतीने तपास होईल त्या ठिकाणी आम्ही सगळं सहकार्य करू आणि दोषीला सोडणार नाही, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। आणि आजपासून सीआयडीने तपास सुरू करण्याचं पत्रही निघालं। त्यामुळं मयत कोतकरवर आता थोड्या वेळापूर्वीच अंत्यसंस्कार करण्यात आले शांततेत। त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता। आता सीआयडीने तपासाला सुरुवात केली आजपासून, आपल्याला म्हणता येईल। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आधी जेव्हा प्राथमिक माहिती या अमोल संदर्भातली आली तेव्हा खोतकर असं नाव समोर येत होतं, पण अमोल कोतकर असं त्याचं नाव आहे। आता त्याच्यावर अंत्यसंस्कार, त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले आहेत। त्याच्या कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घ्यायला नकार दिलेला होता। सीआयडीचं पथक घटनास्थळी दाखल झाले, त्याची दृश्य आपण बघतोय।